श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्रीयंत्र पूजन. श्रीयंत्र काय? श्रीयंत्र हे आपल्या घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी गुरुमाऊलींनी व दादासाहेबांनी सुचवलेला एक श्रीयंत्र पूजन. आपण श्रीयंत्रामध्ये काय करतो बघा. आज पैशाची गरज कोणाला भासत नाही. सर्वांना असं वाटतं की आपली दरिद्री दूर व्हावं. त्यासाठी आपण आटोक्यानं पैसे कमवण्याचं काही ना काही माध्यम ढूंढत असतो आणि ते करतोही, पण त्यामध्ये आपल्याला यश येत. त्यासाठी गुरुमाऊलींनी व दादासाहेबांनी आपल्याला श्रीयंत्र पूजन असं यंत्र काढून दिलं आहे. त्याच्याविषयी ती पूजा करायची कशी ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर श्रीयंत्र आणून त्यावर हळद कुंकू तांदूळ वाहून त्याची नियमितपणे पूजा करावी. शुद्ध तुपाचा दिवा व अगरबत्ती लावून श्रीयंत्राला गोड नैवेद्य दाखवावा. ओम ओम श्री नमः या मंत्राचा दररोज 11 माळ जप करावा. पैशाचा ओघ वाढेल. आता बघा, आपल्या घराला वास्तू ही तेवढीच मेन आहे. वास्तूचा दरवाजा आपण ज्याला म्हणतो, दरवाजावरती डाग असल्यास दुःख येते. जर का मोडका दरवाजा वापरलेला तर दारिद्र्य येते. आणि घरास एकच दरवाजा असल्यास अडचणी सुटण्यास विलंब लागतो किंवा अडचणी वाढतच जातात. 4 नंबर, दरवाजाचे साधे नीट जोडलेले असावे. त्यानंतर दक्षिणेस दरवाजा नसावा. घराला अनेक दरवाजे नीट जोडलेले असावेत व समसंख्येत असले तर 10, 20, 30 अशा प्रकारे नसावेत. घराच्या व दुकानाच्या दरवाजाच्या पायांनी स्पर्श करू नये. त्यानंतर तुळस. घरातील तुळस टवटवीत व तरारलेली असेल तर आर्थिक चणचण भासणार नाही. रोज संध्याकाळी तुपाचा दिवा एक अगरबत्ती तुळशीजवळ लावावा, तर घरी लक्ष्मीचा वास निरंतर राहतो. त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय. भोजनापूर्वी श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचा पाठ केल्याने आर्थिक समस्येचे निवारण होते. त्याबरोबर प्रदक्षिणा. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ, दूध व काळे तीळ मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या मुळाशी अर्ध द्यावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून 7 प्रदक्षिणा कराव्यात. एवढे करून बघा, आपल्याला जी धनाची, आपलं धनप्राप्तीसाठी जे, त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू असणं गरजेचे आहे. हे उपाय तोडगे करून बघा. अशाच नवनवीन उपाय व तोडग्यांसाठी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी